सध्या बऱ्याच शाळांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि सुट्ट्या सुरू आहेत. आता एप्रिल महिन्यात परत शाळा चालू होतील काही आणि आता घरोघर आहे ना, जिकडं जाल तिकडे एकच चित्र दिसतंय. घरात प्रत्येकाच्या हातात मोबाईल. मुलांच्या हातात, प्रत्येक मुलाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आणि हे दृश्य बघून आहे ना, म्हणजे असं वाटतं की काय बाबा ह्या मोबाईलनं तर खरंच सगळ्यांच्या मेंदूवर ताबा मिळवला. मेंदूला दुसरीकडं कुठंच तो जाऊ देत नाही. फक्त मोबाईल, मोबाईल, मोबाईल आणि काय ही मुलं काय खेळतात, काय त्याच्यात हे होतात कळत नाही. आई-वडिलांच्या हातातही मोबाईल 24 तास आणि पोरांच्या हातातही मोबाईल. खाण्याकडे लक्ष नाही. उन्हाळ्यात पूर्वी आमच्या काळामध्ये सुट्ट्या लागल्या तर आम्ही मामा-मावश्यांच्या गावाला जायचो. तिकडं वेगवेगळे खेळ खेळले जायचे. मैदानी खेळ खेळले जायचे. पाहुण्या-रावळ्यांमध्ये एक हे वाढायचं, की मुलांना ओळख व्हायची पाहुण्या-रावळ्यांची. हल्ली पोरांना नातेवाईकांची ओळख होतच नाही. घर ते आणि मोबाईल एवढंच त्यांचं लाईफ झालं आहे. मला हे सांगायचं आहे मोबाईलचं आहे ना इतकं इतकं धोक्याचं दिसतंय ना म्हणजे एवढा एवढा अतिरेक चालला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा शाळा वगैरे बंद झाल्या तेव्हा ते ऑनलाईन क्लास, ऑनलाईन वर्ग सुरू झाले. तेव्हापासून ह्या पोरांच्या हातात मोबाईल गेला आणि पुरते पोरं हँग झालेत मोबाईलनं. तर आता कोरोना संपला, सगळ्या गोष्टी पूर्ववत आल्या. मग ह्या मोबाईलद्वारेच अभ्यास दिला पाहिजे का? मोबाईलद्वारेच हे केलं पाहिजे का? म्हणजे शिक्षकांनाही शिकवायची सवय लागली नाही, राहिली नाही की काय असं म्हणावं लागेल. सरळ शिक्षकं पण एवढेसे आता आमच्या घरात माझ्या नाती वगैरे आणि तुम्ही हे बघा, हे केलं, ते मोबाईलवर पाठवणार आहे, ग्रुपवर पाठवणार आहे. म्हणजे त्या मुलांना जरी पालकांना वाटत असेल की यांच्याकडनं मोबाईल घ्यावा, त्यांना मोबाईल देऊ नये, तरी शाळेचं काही ना काही त्याच्यावर येत राहतं आणि पर्यायानं तो मोबाईल त्या मुलांच्या हातात जातो. आणि एकदा मुलांच्या हातात मोबाईल गेला, की ती मुलं अ, अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी त्या मोबाईलमधून हे करतायत. आणि काय आता म्हणजे काय म्हणावं काही कळतच नाही. आता शिक्षक लोकांनी हे पूर्वीसारखं परत करायला पाहिजे ना. मोबाईलचं कशाला त्या पोरांना परत त्याच्यात बांधून ठेवायचं किंवा त्याच्यात हे करायचं. बरेचसे लोकं की हे बघा हा चॅप्टर इथे केला वाचून दाखव ना, घरी जाऊन तुम्ही ते मोबाईलमध्ये बघा, Googleवर सर्च करा. काय प्रकार आहे हा? म्हणजे ही पिढीचं काय चाललंय? खरंच याच्यावर कुणीच काही बोलत नाही हो. हे खूप घातक आहे, खूप घातक आहे. हा मोबाईलचा जे एक लहान मुलांच्या हातात फार 1ली-2रीच्या पोराच्या हातात मोबाईल तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांकडं मोबाईल, 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 मोबाईल आणि त्या मोबाईल माणसं काही दिवसानं मला असं वाटतं माणसं बोलायचंच विसरून जातील. मोबाईलमुळं संवाद तर बंदच झाला आहे. नाते-गोते काय कुठं बाहेर जाणं वगैरे काहीच नाही. आता पाहू राहिले मी सगळे पोरं नुसते मोबाईलमध्ये आवाज दिला तर असे करतात. म्हणजे इतकं त्यांचं हे झाले हो. ही गोष्ट सरकारनं सुद्धा मी म्हणते याच्यावर थोडंसं लक्ष घालावं बाबा. हे लहान लेकरांवर ना याचे खूप दुष्परिणाम व्हायला लागलेत आणि पालकांच्या कंट्रोलच्या बाहेर चालल्यात गोष्टी. पालकही हतबल आहेत. काय करावं? अवघड आहे सगळं मंडळी. बघा, तुम्हाला पटतंय का बघा बरं?